बुक्स दॅट स्पीकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही घरी किंवा शाळेतही रांगोळ्या पाहिल्या असतील, पण तुम्ही आकाशातली रांगोळी कधी पाहिली आहे? सुशीलाने हे कसं केलं ते तुम्हाला या गोष्टीतून समजेल. नाव आहे गोष्टीचं सुशीलाच्या रांगोळ्या. ओरिजिनल स्टोरी सुशीलाज कोलम्स बाय प्रथम बुक्स. गोष्ट लिहिली आहे श्रीदला स्वामी. चित्रांकन प्रिया कुरियन. मराठीत अनुवाद वर्षा गजेंद्र गडकर. गोष्ट वाचली आहे आसावरी दोशी. सुशीला तिच्या आईकडून सुंदर सुंदर रांगोळ्या काढायला शिकली. सुशीला तमिळनाडू या राज्यात राहते. तिथे रांगोळीला कोलम म्हणतात बरं का. दरवर्षी पोंगलचा सण आला की एक पूर्ण रांगोळी म्हणजे कोलम सुशीला स्वतः काढायची. सुशीलाला मग रांगोळ्या काढायचं वेडच लागलं. जमिनीवर, पायऱ्यांवर, भिंतीवर ती रांगोळ्याच रांगोळ्या काढायची. रेल्वेचे डबे आणि इमारतींच्या उंच टाक्याही तिच्या रांगोळ्यांनी सजल्या. एवढंच काय, आकाशात उंच उडणाऱ्या पतंगांवरही सुशीलाने रांगोळ्या रेखल्या. प्रत्येक जण सुशीलाच्या रांगोळ्यांचं कौतुक करायचा. एक दिवस तर कमाल झाली. हवाई दलाचे अधिकारी सुशीलाकडे आले आणि अवकाशात रांगोळी काढण्यासाठी त्यांनी सुशीलाची मदत मागितली. विमानं कशी खाली न्यायची, कशी वळवायची आणि कुठून वर झेपावायचं हे सुशीलाने वैमानिकांना समजावून सांगितलं. आणि मग काही मिनिटातच आकाशात एक भव्य, सुंदर आणि रंगीबेरंगी रांगोळी रेखली गेली. त्या शहरातल्या प्रत्येकाला ही रांगोळी पाहता आली. त्या रात्री सुशीला तिच्या घराच्या गच्चीवर उभी राहून आकाशाकडे बघत होती. आभाळातल्या चांदण्या तिच्याचकडे बघून चमचमत होत्या. सुशीला तिची पुढची रांगोळी कुठे काढेल सांगा बरं. नव्या दिवसाचं स्वागत करण्यासाठी दाराबाहेर रांगोळी काढतात. रांगोळी नेहमी शुभ मानली जाते. रांगोळी काढण्यासाठी जी पूड वापरतात ती पूर्वी तांदळाच्या पिठीपासून बनवली जायची. प्रत्येक प्रांतात रांगोळीला वेगवेगळी नावं आहेत. सुशीलाच्या तमिळनाडूत तिला कोलम म्हणतात. मोग्गू, रंगोली, चौकपूर्णा, अल्पना, हसे चित्तारा ही रांगोळीचीच नावं आहेत. आहे की नाही गंमत? तर अशा अनेक गोष्टी ऐकण्यासाठी बुक्स दॅट स्पीक या चॅनलला जरूर भेट द्या. यूट्यूबवर आणि वेगवेगळ्या पॉडकास्टिंग चॅनल्सवर. वेबसाईट www.booksthatspeak.com. भेटूया पुढल्या गोष्टीत. बाय बाय. धन्यवाद.